नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 1मध्ये आपण बघणार आहोत. इथे आता राजवीर हॉलमध्ये येताच लगेच तो धावत जाऊन देविकाला मावशी असे म्हणून मिठी मारतो. आता मात्र देविका तर खूपच घाबरते. सर्वजण आता देविका आणि राजवीरकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता लगेच पंकज म्हणू लागतो, देविका तू ओळखतेस या मुलाला? तेव्हा लगेच आता घट्ट मिठी मारलेल्या राजवीरला देविका पटकन बाजूला करते आणि म्हणू लागते, नाही नाही, याला मी ओळखत नाही, ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये असे म्हणून आता दूर ढकलते. त्याच वेळी राजवीर म्हणू लागतो, असं काय करतेस मावशी? माझ्याशी का बोलत नाहीये तू? तू माझी मावशी आहे ना? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, ए हो बाजूला, उगाच कशाला तिला मावशी म्हणतोय? ती म्हणते ना ती ओळखत नाहीये तुला. तेव्हा लगेच आता देविका मात्र आपल्या आईकडे बघू लागते. त्याच वेळेस तिची आई समोर येते आणि म्हणू लागते, मी हात जोडून माफी मागते, चुकीचं म्हणतोय तो, झोपेतनं उठलाय ना म्हणून असा करतोय. चल राजवीर बाळा इकडे, हे बघ मीरा मावशी आहे की नाही तुला? हे बघ इथे मीरा मावशी किती सुंदर तयार झाली. तेव्हा मीरा म्हणू लागते, राजवीर बाळा तुझ्या सत्या काकाला भेटला की नाही तू? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, अरे चिंटू कसा आहेस तू? तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मी चिंटू नाही मी राजवीर आहे. मला जर चिंटू म्हटलास तर मी मावशीला नाव सांगेल आणि मग मावशी तुला धबाक धबाक खूप मारेल. तेव्हा लगेच सत्या सर्वजण हसू लागतात. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, मग मी तुझ्या मावशीचे केस उपटून टाके ना. आता मात्र देविका घाबरते आणि आपल्या स्वतःच्या हातांना बघून केसांना हात लावते. अरे बापरे, हा खरंच माझे केस तर उपटायचा नाही ना. तेव्हा लगेच मीरा मात्र सत्याकडे रागाने बघू लागते. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, म्हणजे ते नाही उपटणार. तेव्हा राजवीर लगेच सत्याला दम देतो आणि म्हणू लागतो, अजिबात उपटायचे नाही माझ्या मावशीचे केस, तिच्या अंगाला हातही लावायचा नाही सांगून ठेवतो. आता मात्र सर्वजण छोट्या राजवीरला हसू लागतात. त्याच वेळेस आता लगेच राजवीर म्हणू लागतो, चल आपण मस्त मस्त ना खेळूया ना सत्य काका, चल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो हो खेळूया की. त्याच वेळेस पंकज आता तिथे उभा असतो. तेव्हा लगेच राजवीर त्याच्याजवळ येतो आणि म्हणू लागतो, काका तू पण खेळणार का आमच्याशी? तेव्हा पंकज म्हणू लागतो, हो खेळणार ना असे म्हणून त्याला उचलून घेतो आणि त्याच्याशी आता खेळत असतो. तेव्हा लगेच आता हे सगळं बघून देविका मनाशीच म्हणू लागते, पंकज मला माफ कर, पण मी आत्ता राजवीरबद्दल तुला काहीही सांगू शकत नाही. पण जेव्हा मी तुला राजवीरबद्दल सांगेन ना तेव्हा तू असंच त्याला एक्सेप्ट करशील, एवढीच माझी इच्छा आहे. आता मात्र देविका त्या दोघांकडे बघत असते. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, ए फुसक्या चल सोड त्याला, हो बाजूला. राजवीर इकडे बरं, चल आता आपण ना मस्त मस्त जेवण करून घेऊया. तुला ना मीरा मावशीच्या हातचं जेवण आवडतं ना? तेव्हा राजवीर म्हणू लागतो, हो मोदक खूप भारी होते, मीरा मावशी खूप भारी जेवण बनवते. आता मात्र राजवीर मीराचं कौतुक करत असल्यामुळे इथे देविकाचा मात्र जळफळाट होत असतो. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, मग असाच हा आमचा रवी काका आहे का? तो पण खूप भारी जेवण बनवतो, आज त्याने खूप पदार्थ बनवले, चल चल मी तुला खायला देतो. तेव्हा लगेच आता राजवीर म्हणू लागतो, काका तू जेवण बनवतोस? तेव्हा रवी म्हणू लागतो, हो मला पण आवडतं जेवण बनवायला. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, सत्या काका तू बनवतो का जेवण? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही नाही मला नाही येत. त्याच वेळेस देविकाची आई म्हणू लागते, चला आता आम्ही निघतो, जेवण वगैरे नको, तसंही तो आत्ताच जेवलाय, काही खाणार नाही ना, आम्हाला निघावं लागेल. तेव्हा आता लगेच ची आई सगळ्यांना नमस्कार करते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ठीक आहे मग नंतर कधीतरी या बरं का, नाहीतर असं करा ना, एवढ्या उशिरा कशाला जाताय, आज थांबा की इथेच मुक्काम करा. तेव्हा मात्र देविका आणखीनच टेन्शनमध्ये येते. तेव्हा देविकाची आई म्हणू लागते, नाही नको नको मुक्काम, आता थांबलो ना थोडा वेळ, आम्हालाही जावं लागेल आता. तेव्हा असे म्हणून आता राजवीर आणि त्याची आजी तिथनं निघालेले असतात. तेव्हा लगेच आता सर्वजण राजवीरला बाय बाय करू लागतात. तो मात्र दरवाज्यातनं बाहेर निघूपर्यंत देविकाकडेच बघत असतो. देविकावरती तो रुसलेला असतो. तर आता लगेच निरूपा देविका जवळ येते आणि म्हणू लागते, बघ ना या मीराला ना काही अक्कलच नाहीये, रस्त्यावरचे कुठलेही भिकारी लोक घरात घेऊन येते. कसा वाटत होता तो पोरगा, अनाथ होता अनाथ, आई सुद्धा नसेल त्याला, आणि बघ त्याला घेऊन आली कशाला, तिला ना सांगितलेलं समजतच नाही, कोणही लोक येते घरात घेऊन. आता मात्र देविकाच्या डोळ्यात पाणी येतं, कारण राजवीर हा तिचाच मुलगा असतो.
त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, चल देविका आता आपण ना जेवण करून घेऊया. तेव्हा देविका लगेच निरूपाचा हात हिसकावते आणि म्हणू लागते, नाही आई, मला निघावं लागेल, आज मला पार्लरमध्ये जायचंय ना. तेव्हा निरूपा म्हणू लागते, आजही पार्लर चालूच ठेवायचंय का? तेव्हा देविका म्हणू लागते, हो, आज पूजा मांडायची ना, त्यामुळे मला वेळ लागेल, मी निघते. असे म्हणून आता घाईघाईत देविका तिथनं निघालेली असते. तेव्हा आजी म्हणू लागते, चल सुद्धा आपण सर्वजण जेवण करून घेऊया. मीरा, सत्या, तुम्ही आधी सगळ्यांचा नमस्कार करा बरं. तेव्हा लगेच सत्या आणि मीरा सुधाकर भाऊ आणि निरूपाचा नमस्कार करतात. आता मात्र निरूपा आजीला घाबरून त्या दोघांना आशीर्वाद देते. मग दोघेही आजी आणि लक्ष्मी म्हणजे सत्याच्या सासूचाही नमस्कार करतात. तेव्हा आता सर्वजण त्या दोघांना भरभरून आशीर्वाद देतात. तर इकडे देविका धावतच आपल्या आईला आणि राजवीरला शोधत स्टँडवरती आलेली असते, पण दोघेही कुठे दिसेनासे होत असतात. तिला मात्र सारखं सारखं निरूपाचं बोलणं आठवत असतं. काय काय लोक घेऊन येते मीरांना, तिला काही अक्कलच नाहीये. कसा वाटत होता तो मुलगा अनाथ असल्यासारखा. आता मात्र तिला याचं खूपच वाईट वाटतं. त्याच वेळेस समोर तिला राजवीर आणि आपली आई दिसू लागतात. तेव्हा लगेच आता देविका पटकन राजवीरला आवाज देते आणि म्हणू लागते, राजवीर बाळा थांब. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, मावशी माझी तुझ्याबरोबर कट्टी या, मला तुझ्याशी नाही बोलायचं, अजिबात बोलणार नाही. तू तिकडे मला ओळख दिली नाही, माझ्याशी बोलली पण नाही ना. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, का बोलले नाही मी तिकडे? राजवीर बाळा तुला सांगू, कारण ना तू जर तिथे मला मावशी म्हटलं असता आणि माझी ओळख करून टाकली असती ना, तर सगळे मला मावशी मावशी म्हटले असते आणि मलाही चालणार नव्हता. मी फक्त माझ्या राजवीरचीच मावशी, त्यामुळे मी ओळख नाही दिली रे. तेव्हा राजवीर म्हणू लागतो, ते काही असू दे, मला तुझ्याशी आता बोलायचंच नाहीये. तेव्हा लगेच आता देविका आपल्या पर्समधनं एक चॉकलेट काढते आणि लगेच ती आता राजवीरच्या समोर ते चॉकलेट धरते आणि म्हणू लागते, कुणाला एक चॉकलेट आणि मावशी हवी आहे? त्याने इकडे बघा बघू. त्याच वेळेस राजवीर खुश होतो आणि म्हणू लागतो, मला. तेव्हा देविका म्हणू लागते, ठीक आहे, मग तू एकटाच हे चॉकलेट संपव आणि काळजी करू नको, मी तुझीच मावशी. असे म्हणून आता लगेच ती राजवीरला मिठी मारते आणि तिकडे बाजूला बसून चॉकलेट खाऊन घे बरं, असे म्हणू लागते. राजवीर आता लगेच धावतच बाजूला जातो. तेव्हा लगेच आता देविका आपल्या आईला म्हणू लागते, आई पुन्हा कधीही माझ्या सासरी येऊ नका. तेव्हा तिची आई म्हणू लागते, देविका तुझ्या सासरची माणसं खरंच खूप चांगली आहे गं. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, हो ना, पण तू माझं लग्न होण्याआधीच लग्न मोडू नको. नाही, का संबंध ठेवते तू त्यांच्याशी? तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं मला तरी कुठे माहीत होतं की ते तुझं सासर आहे, तू त्या घरात लग्न करून जाणार आहे. खरंच मीरा सगळे खूप चांगले आहे. तेव्हा देविका म्हणू लागते, हे बघ आई, मी तुला सांगितलंय ना, त्यांच्याशी काही संबंध ठेवू नको आणि त्या मीराशी फोनवरती तर बिलकुलच बोलू नको. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगं देविका, पण असं कसं मी त्यांच्यापासून दूर जाऊ? ते फोन करतील, आम्ही बोलायचं नाही, काय कारण सांगायचं? आणि त्यातल्या त्यात राजवीरला त्या मीराचा खूप लळा आहे बरं का. दोघे जीव ओवाळून टाकतात ग राजवीरवरनं. आता मात्र देविकाला आपल्या आईचा राग येतो. तेव्हा लगेच ती आईला म्हणू लागते, आई तुला सांगितलं ना, त्या मीरापासून जरा दूर राहा आणि काही तिच्याशी बोलण्याची गरज नाही. आणि पुन्हा कधीही इकडे सांगलीला येऊ नका, मला न सांगता तर बिलकुलच येऊ नका. तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते, देविका हे सगळं कशामुळे होतंय माहिती? कारण तू राजवीरला वेळच देत नाही, त्याच्याशी बोलतच नाहीये, म्हणून हे सगळं होतंय. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, आई तू थोडे दिवस समजून घे ना गं, आधी माझं लग्न तर होऊ दे ना, मग बघूया ना काय करायचं. आता तुम्ही जा आणि पुन्हा कधीही इकडे येऊ नका. तेव्हा लगेच आता देविका राजवीरला आवाज देते आणि घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणू लागते, देविका आता तुझी मावशी निघणार आहे बरं का. त्याच वेळेस आता लगेच तिची आई तिच्याकडे बघू लागते. तेव्हा राजवीरला देविका म्हणत असते, शाळेत जा, नीट अभ्यास कर, आजीला त्रास देऊ नको हा. तेव्हा लगेच आता ती राजवीरला मिठी मारते आणि तिथून निघालेली असते. त्याच वेळेस तिथे चहाच्या टपरीवरती तिच्या मॅडमचा तो मॅनेजर तिथे चहा पित असतो. आता मात्र तो हे सगळं बघत असतो. देविकाची या लोकांशी काय ओळख आहे? कोण आहेत ही? पोरगं कोण आहे? ही बाई कोण आहे? खूप गरीब वाटताय, शोध घ्यावा लागेल. असे म्हणून आता राजवीरांनी त्याची आजी रिक्षेत बसताच लगेच तो मॅनेजरही दुसरी रिक्षा करून त्या दोघांचा पाठलाग करू लागतो. आता इकडे
सत्या आता भाडं आलं म्हणून निघालेला असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, अहो आता कुठे चाललाय तुम्ही? आज दसरा आहे ना, आज घरीच थांबा की. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हे बघ धूमकेतू, भाडं आलंय मला, त्यामुळे जावंच लागेल आणि मी एक एक पैसा जमा करायलोय. मला समजा काही कर्ज फेडायचंय, माझी गाडी दुरुस्त करायची, त्यामुळे तू मोडका नको घालू धूमकेतू. आता मीरा ही गप्प बसलेली असते, त्यामुळे सत्या इकडे हॉलमध्ये येत असतो. तर इथे आता देविकाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, अरे बापरे, आज मी थोड्याहून वाचले ना, नाहीतर माझं लग्न मोडलं असतं. सोनाली बघ ना, हे सगळं काय झालं? राजवीर आणि आई माझ्या सासरी होते मी जाण्याआधीच. मला खूप भीती वाटते गं. मी एवढं सगळं जमून आणले, पण ते सगळं मोडणार तर नाही ना? तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते, एक काम कर देविका, तुला नेमकं कशाचं वाईट वाटतंय? का जलस होतंय ते सांग. मीराबरोबर राजवीर जास्तच लाड करते. मीरा पुढे पुढे करतोय ना राजवीर मीराच्या, म्हणून जलस होतंय ना तुला? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, हे बघ सोनाली, जलस होणं आणि वाईट वाटणं यात फरक आहे. ती मीरा ना, तिचा ना काहीतरी बंदोबस्तच करावा लागतोय. जरा जास्तच पुढे पुढे करते. नाहीतर ना बाकीचे सगळे खूप चांगले, पण लग्नाआधी सगळं काही विस्कटायला नको याचीच भीती वाटते. तेव्हा लगेच आता सोनाली म्हणू लागते, मग एक काम कर, तू लग्न झाल्यानंतर वेगळी राहा. तेव्हा देविका लगेच आपल्या हातात चहाचा कप असतो त्याचा सोनालीच्या हाताला चटका देते. तेव्हा सोनाली म्हणू लागते, काय करते, चटका लागला ना? तेव्हा देविका म्हणू लागते, अगं वेगळे राहील ना तर असेच चटके लागतील मला. तो पंकज ना, त्याला ना काहीच कळत नाही गं, मुडीच नाही आहे तो, असा मूर्ख आहे तो. तेव्हा लगेच सोनाली हसू लागते आणि म्हणू लागते, अगं समजतं ना तुला तो पंकज कसा आहे, मग तरीही तुला तो आवडतो, का करते त्याच्याशी लग्न? तेव्हा देविका म्हणू लागते, अगं आपल्याला हवं तसं सगळं मिळत नाही गं, पण माणूस म्हणून पंकज खूप चांगला आहे. सगळेजण त्याचं कौतुक करत होते, घरातील सगळे खूप चांगले, पण ती मीरा, तिचा काहीतरी बंदोबस्त लवकरात लवकर करावा लागतोय. तर इकडे आजी आणि सुधाकर भाऊ डेकोरेशनवाले लोकांना पैसे देत असतात आणि सांगत असतात, आता लवकरच हे घरात लग्न आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा या बरं का, असे म्हणून ते लोक तिथनं निघून जातात. त्याच वेळेस सत्या आता निघालेला असतो. तेव्हा आजी म्हणू लागते, सत्या कुठे चाललाय? थांब, आज तू कुठे बी जाणार नाही, तू घरीच थांबणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, आजे अगं पॅसेंजर तिकडे वाट बघतायत, असं नाही म्हणता नाही, जाऊ दे, मी लगेच जाऊन येतो. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, नाही तुला कुठेही जाता येणार नाही, कारण आज तुमचा मधुचंद्र आहे. आता मात्र मीराकडे सत्या बघू लागतो. निरूपाला मात्र खूपच राग येतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, अगं आजी काय करायलीस तू पुन्हा? तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा, गावाकडे हा समदा घाट घातला होता मी, पण ऐनवेळेस हा पळून आला, पण आज मी कुठेही पळू देणार नाही आहे सत्या, त्यामुळे तुला घराबाहेर पडताच येणार नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं आजे मी असा जातो आणि पटकन असता येतो, पॅसेंजर वाट बघताय ना, माझी टॅक्सी बुक केली गं. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, जाऊ दे आई, तो येईल पटकन. तेव्हा लगेच सत्या निघालेला असतो. आता मात्र मीरा मात्र सत्याकडे बघून हसू लागते. तेवढ्यात लगेच निरूपा किचनमधनं बाहेर येते. मीरा आता तिथनं निघालेली असताना ती रागाने मीराकडे बघू लागते. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, सुधा बघ, मागच्या वेळेस मी सगळी तयारी केली होती, पण ते गाडीचा घोळ झाला ना, म्हणून सत्या आणि मीरा इकडे निघून आले, पण आता यावेळेस समजा काही ठीक व्हायला हवं. आता मुहूर्तही छान आहे, पूजाही झाली. तेव्हा लगेच निरूपा तिथे आलेली असते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आई तू काळजी करू नको, समधी काही तयारी व्यवस्थित होईल, कारण आता निरूपा पण आहे ना आपल्या जोडीला, ती पण तयारी करू लागेल. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय मी नाही नाही, मला माझी खूप काम आहे, तुम्हाला काय तयारी करायची ना ते तुम्ही दोघेच करा, आणि काय गरज आहे हे सगळं करण्याची? आता तुमच्या मनाप्रमाणे पूजा झाली ना, मग हे समजा आपण पंकजचं लग्न झाल्यावर करूया ना. आता मात्र मीरा निरूपाकडेच बघू लागते. तेव्हा लगेच निरूपा म्हणत असते, इथे लग्नाची तयारी करायची सोडून तुम्ही कसलीही तयारी करू लागतायत, हे बघा असं काय बी करू नका, आता ना हे सगळं सोडून द्या. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, निरूपा मी फक्त तुला मदत करशील का एवढं सांगितलंय आम्ही, पूजा कधी करायची किंवा ते मधुचंद्राची तयारी कधी करायची हे नाही विचारलं तुला. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अहो पण सासूबाई हे समजा कशासाठी? आता ना
आपल्याला लग्नाच्या तयारीला लागायला पाहिजे, पण तुम्हाला समजत कसं नाही? तेव्हा आजी मात्र भडकते आणि म्हणू लागते, निरूपा, जे मी ठरवलंय ना ते तसंच होणार आणि तुला जरी तयारी करायची नसली तर तू तयारीही करू नको. पण आम्ही दोघे समदं काही करणार. चल सुद्धा, आपण ना बाजारातनं सामान घेऊन या. असे म्हणून आता दोघेही घरातून बाहेर निघालेले असतात. आता मात्र निरूपाला खूप राग येतो. तेव्हा पंकज आता हॉलमध्ये येतो आणि म्हणू लागतो, काय झालं मम्मा? कसला आरडाओरडा होता? तेव्हा निरूपा म्हणू लागते, बघ ना, यांना ना या पनोती आणि डबल पनोतीशिवाय काही दिसतच नाही. अरे, त्या दोघांच्या हनीमूनची तयारी करताय. तेव्हा लगेच आता पंकज हसू लागतो आणि म्हणू लागतो, काय? त्या सत्याला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट तरी आहे का? कशाला कायच्या नादी लागतात हे लोक? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेव पंकज, सत्य आणि मीराचं मूल सगळ्यात आधी या घरात यायला नको. आपण हे असं काही होऊ द्यायचं नाही हा. असे आता ते दोघेही गप्पा मारत असतात. मीरा मात्र किचनमध्ये भाजी निसत असते. त्याच वेळेस निरूपा तिच्याजवळ येते आणि म्हणू लागते, झाली समधी कामं? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो, एवढीच भाजी निसायची होती. तेव्हा निरूपा म्हणू लागते, मी निसते, तू एक काम कर, बादली भरून पाणी घेऊन ये आणि सगळी हॉलमध्ये पोछा मारून घे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो, पण संध्याकाळची वेळ झाली ना सासूबाई, आणि आजींनी मला तयार व्हायला सांगितलंय आणि संध्याकाळच्या वेळेला असं कचरा लादी करू नये ना, लक्ष्मी येत असते ना घरात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो का? मग तू बाहेरचं पोर्चही पुसून घे आणि हॉलही पुसून घे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, सासूबाई. तेव्हा निरूपा तिच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते, हे बघ, सासूबाई म्हणून माझ्या डोक्यावरती बसू नको. असं कानात कसं तरी होतं ऐकल्यानंतर. तू ना मला बाईसाहेब म्हणत जा आणि मी सांगितलंय ना, मी तुझी सासू आहे ना, त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणेच करायचं. आजीने काही सांगू दे, पण त्या माझ्या सासूबाई आहे ना, त्यांचं मी ऐकेल, तू ऐकायची गरज नाही आहे. त्यामुळे हे सगळं काही स्वच्छ झालं पाहिजे आणि स्वच्छ पुसून घेतलं पाहिजे. आता निरूपा तिथे सोप्यावरती झोपते. आता मात्र मीरा सगळा केरकचरा काढून इथे लादी पुसू लागते. तर मित्रांनो, उर्वरित भाग आपल्याला भाग 2 मध्ये बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.